राघव चड्डा. भारताच्या राजनीतीमध्ये राघव चड्डा हे नाव 2 दिवसापासून चर्चेत आलेलं आहे. कारण राघव चड्डा यांनी 7 खासदार घेऊन, राज्यसभेतले 7 खासदार घेऊन आम आदमी पक्षातून पलायन करून भाजपामध्ये सामील झाले आहेत. म्हणून राघव चड्डा ही एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटातले जे आमदार फोडले आणि ते भाजपाला सपोर्टिंग गेले आणि वेगळा पक्ष स्थापन केला. मग अँटी डिफेक्शन बिल हे जे कायदा केलेला आहे त्याच्या तरतुदी, त्याचा लूपहोल शोधत बसतात आणि ते नंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. केस पेंडिंग राहते, तोपर्यंत यांची सरकार चालू राहतं आणि यांची राजनीती चालू राहते. या विषयावर सैनिक समाज पार्टी विचारधारा मांडत आहे की कारण विचारधारा असणारे लोक राजकारणात नाहीत आणि फक्त दलबदलू लोक आहेत आणि पैशावाले लोक आहेत. त्याच्यामुळं जरी भारतामध्ये सत्तांतर होत असलं तरी ते पैशाच्या जोरावर होत आलेलं आहे, विचारावर नाही. जरी 77 साली जनता पक्षाने सत्ता काबीज केली होती, त्यानंतर जनता दलाने घेतली होती, त्यानंतर भाजपाने आता घेतलेली आहे. पण या सर्वांनी एकच ठेका धरलेला आहे की फक्त पैशावरच हे सत्ता बदल करता येतो, पैसे वाटण्याने करता येतो किंवा ईडीच्या छाप्याने, सीबीआयच्या छाप्याने करता येतो. हा जो सिद्धांत आहे तो भारताच्या लोकशाहीला फार मोठी काळिमा लागली आहे. भारताच्या लोकशाहीची घसरण होत चालली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने अशा अंधाधुंदीच्या काळामध्ये एक विचारधारा मांडलेली आहे, आयडिओलॉजी मांडलेली आहे की पैशाशिवायही राजकारण करता येतं. पैशाशिवाय राजकारण करण्यासाठी जी आयडिओलॉजी सैनिक समाज पार्टीमार्फत मांडलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आणि देशभरातील 140 करोड जनतेला अवगत करण्याचं काम फक्त सैनिक समाज पार्टी करीत आहे. सैनिक समाज पार्टीबरोबर असलेले लोक सिद्धांताचे आहेत, विचारधारेचे आहेत, आयडिओलॉजीचे आहेत, पैशाचे नाहीत. आम्ही कोणत्याही पैशावाल्याला त्याच्याकडे पाहून पैसे तिकीट देणार नाही, देतही नाहीत आणि अशा लोकांना आम्ही घेतही नाहीत. म्हणून सैनिक समाज पार्टीचं जे अंतर्गत माहोल आहे तो कधी खराबच होणार नाही. कारण सैनिक समाज पार्टी त्याच्यावर लक्ष आहे. सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही कायम आहे आणि सैनिक समाज पार्टीला पैशाची गरज नाही. म्हणून आम्ही म्हणतो की अल्प खर्चात निवडणुका हा जो आम्ही शोध लावला आहे, डिस्कवरी केलेली आहे, डिस्कवरी इन इलेक्शन प्रोसिजर केलेली आहे, मिनिमम एक्सपेंडिचर इलेक्शन सिस्टमचा शोध लावला आहे. या सिस्टमच्या आधारेच ही सैनिक समाज पार्टी भारतामध्ये राजकीय क्रांती घडवून आणणार आहे आणि राजकीय क्रांती म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची क्रांती होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पूर्णत्व होणार आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीची हा जो माहोल आहे हा आढावा घेण्यासाठी आहे, काही धडा घेण्यासाठी आहे, त्याच्यात विचार मांडण्यासाठी आहे. परंतु सैनिक समाज पार्टी ही क्लीन आहे, क्लीन राहणार आहे आणि क्लीन राहूनच अल्प खर्चात निवडणुका जिंकून या देशातली बागडोर सांभाळणार आहे. देशाचं राजकारण हे सैनिक समाज पार्टीच्या भोवती फिरत राहणार आहे. कारण 140 करोड जनता ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यांची अपेक्षा भंग होऊ न देण्याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीने घेतलेली आहे. त्यामुळे हाता जो टी व्हीवर किंवा हा सोशल मीडियावर राहुल हे चड्डाचं नाव घुमत आहे, त्याच्या आधीच मला सकाळीच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी एक फोटो पाठवला आणि या 7 आमदारांचा फोटो पाठवला आणि ते भाजपात विलीन झाल्याचं त्यांनी कळवलं. हमारी फोन पर भी बात हो गई की याला अँटी डिफेक्शन बिलचा कायदा कोर्टात वापरला जातो, कोर्ट त्यांना सपोर्ट करणार आहे. दिली तारीख पे तारीख देऊन त्यांची निकाल लांबणीवर पडत जाणार आहे. त्यामुळे ते सत्ता भोगत राहतील आणि भाजपा पण खुश होईल की आम्ही आम आदमी फोडली, आम्ही शिवसेना फोडली, आम्ही अजित पवार गट फोडला वगैरे वगैरे असं ते उठा आहेत. परंतु ते सुद्धा ह्युमन बिईंग आहेत, त्यांना पण नशीब आहे, त्यांचा पण अंत होणार असतो. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं जी विचारधारा या समाजामध्ये रुजत चालली आहे त्या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने येणारं सरकार मात्र या सर्व कायद्याच्या पुरून उरणार आहे आणि ह्या सैनिक समाज पार्टीची विचारधाराच्या देशाची बागडोर सांभाळणार आहे आणि छत्रपतीचं नाव संपूर्ण देशामध्ये करणार आहे. कारण छत्रपती फक्त महाराष्ट्रापुरतेच आदर्श पुरुष नव्हते, तर हे पूर्ण देशासाठी होते. त्यामुळे छत्रपतीच्या नावाने ही सैनिक समाज पार्टी चालू राहणार आहे आणि छत्रपतीच्या नावाने जयघोष करून हर हर महादेव करून
छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतवर्ष की जय, सैनिक समाज पार्टी की जय, विजय असो अशा घोषणा देऊन सैनिक समाज पार्टी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हिला कुठेही बाधा येणार नाही. ही चिरकाल टिकणारी आहे. अनंत काळाकडे वाटचाल करणारी सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी असल्याचे नमूद करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने हा 140 करोड जनतेला आव्हान केलं आहे की हे जर देशामध्ये स्वातंत्र्य टिकवायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल तर नक्की तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये आजच आणि आत्ता जॉईन व्हावं ही नम्र विनंती. भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा विजय असो.